नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संभाजी जगताप ओएलएस एज्युकेशनवर आपलं स्वागत करतो. आपण सध्या बघत आहोत दिनदर्शिका. त्यामधले आपण बेसिक कन्सेप्ट, त्यानंतर काही प्रश्न आधी बघितलेले आहे. हा तुम्हाला मी होमवर्कला दिलेला प्रश्न होता. बघा, याचं उत्तर आलं असेल अशी अपेक्षा आहे. फक्त त्याचं उत्तर आपण डिस्कस करू आणि पुढे काय करू, आपण पुढचे अजून जे गणित आहे काही सोपे थोडे टफ लेवलचे, ज्यामधून आपल्याला कन्सेप्ट सगळे समजून असे काही क्वेश्चन आहे ते आपण पुढे बघणार आहोत. चला, पुढचा काय म्हटलेलं आहे यामध्ये, काय शर्वरीचा जन्म कधी? शनिवारी झाला. दिनांक 4 डिसेंबर 1993 ला. 4 सप्टेंबर 1993 ला झाला. तर तिचा तिसरा वाढदिवस कधी येईल? तर तिचा तिसरा वाढदिवस कधी येईल असं विचारलं आहे. आणि तिचा जो जन्म झालेला आहे तो कोणत्या वारी झालेला आहे? वार कोणता होता? दिवशी शनिवार. कोणता? आता आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये आता तिसरा म्हटल्यानंतर, आता आज जर जन्मलेला असेल तर 3 वर्षानंतर म्हणजे जर आपण म्हटलं मग काय, 4 सप्टेंबर 1900, 3 वर्षांनी पुढे म्हणजे काय, 96. बरोबर की नाही? 3 वर्षांनी पुढे म्हणजे 96. आता यामध्ये बघा, ह्या 3 वर्षामध्ये एखादा लीप वर्ष आलेलं आहे का? मग बघा, 93 ते 94 लीप वर्ष आहे का? तर नाही. 95 नाही. 96 हो आहे. 96 आहे. आणि काय आहे, 29 फेब्रुवारीच्या पुढे आलेलो असल्यामुळं, मग 29 फेब्रुवारीला आपण काय केलं, आपण ओलांडून पुढे आलेलो असल्यामुळे मग इथं आपल्याला काय एक लीप इयर लागणार आहे. मग बघा, 3 वर्ष कोणते? आपण 3 वर्षानंतरचा तिचा जन्म दिनांक आणि अधिक एक कोणचा? तर अधिक एक आपण कोणचा घेतोय? तर तिच्या मध्ये जो एक लीप इयर येतोय त्याचं आपण घेत आहे. बघा, मग काय होणार आहे, 4 दिवस. मग आपल्याला किती दिवसांनी पुढे जायचं? फक्त 4 दिवसांनी पुढे जायचं. मग शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. किती दिवस पुढे जायचं आपल्याला? 4 दिवस. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. मग इथं काय, बुधवार. आपलं उत्तर काय असलं पाहिजे? तर बुधवार. ऑप्शन नंबर 1. हे सगळ्यांचं उत्तर आलं असेल अशी अपेक्षा आहे. चला, पुढचा प्रश्न बघा काय म्हटलं. 1 सप्टेंबरला शुक्रवार आहे, तर त्याच वर्षाचा 8 नोव्हेंबरला कोणता वार येईल? बघा, 1 सप्टेंबरला शुक्रवार आहे. बघा, 1 सप्टेंबरला कोणता वार आहे? तर शुक्रवार आहे. 1 सप्टेंबरला शुक्रवार आहे. बर, चला ठीक. मग त्याच वर्षात काय विचारलेलं आहे? 8 नोव्हेंबरला कोणता वार असेल? 8 नोव्हेंबरला कोणता वार असेल विचारलेलं आहे. बघा, मग याच्यात काय क्रॉस मल्टिप्लाय होणार आहे का? जर याचं हे तर याचं बघा, याचं काय आहे? हा बघा, आता आपण सप्टेंबर ते आपल्याला एका सेम वर्षामधलंच काढायचंय. तर मग आपण आपल्याला काय करावं लागेल? पुढे जावं लागेल महिन्यानुसार. बघा, मग आता सप्टेंबरचा पूर्ण महिना बाकी आहे. फक्त एक दिवस जो आहे तो आपण काय करणार, त्यामधून वजा करणार. सप्टेंबर मध्ये किती दिवस येते? तर बघा, सप्टेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. सप्टेंबर कुठं गड्ड्यात येतं? सप्टेंबर गड्ड्यात येतं. त्यामुळं मग काय येणार? सप्टेंबरचे किती? 30 दिवस. सप्टेंबरचे किती दिवस असणार पाहिजे? सप्टेंबरचे किती? तर सप्टेंबरचे 30 वजा 1, कारण हा जो एक दिवस आहे तो इथं ऑलरेडी आपण केलेला आहे, त्याचा यूज झालेला आहे. सप्टेंबर नंतर ऑक्टोबर मध्ये किती दिवस असते? तर जर सप्टेंबर खाली येतं तर ऑक्टोबर कुठं वर येणार? वर टेकडावर आलं म्हणजे किती दिवसाचा महिना? 31 दिवसाचा महिना. मग बघा, 31 दिवसांचा. चला, 31 दिवसांचा तुम्हाला मी आधीही सांगितलं होतं, आपण बाकीचं लिहित बसणार नाही. फक्त आपल्याला काय लागतं, जो बाकीचा विषय आहे बाकीचं जास्त लिहित बसणार नाही, पण जी बाकी उरते ना ती बाकी लिहिणार आहे. बघा, म्हणजे जर आपण याला 7 ने भाग दिला, 31ला जर 7 ने भाग दिला तर किती उरते? 3 उरते. किती? 3 उरते. म्हणजेच एक गोष्ट, किंवा तुम्ही असं पूर्ण महिना दिलेला असेल तर एक गोष्ट करायची, त्यामधून काय करायचं? 28 डायरेक्ट वजा करून टाकायचे. 28 वजा केले तर जी संख्या उरण तीच संख्या लिहायची. बाकीचं जास्त डोकं लागत बसायचं नाही. बघा, जसं की जर मी तुम्हाला एखादं एक्झाम्पल देतो. जानेवारी मध्ये किती दिवस असते? 31 दिवस असते. बरोबर? हा, मग 31 दिवस. मग आपल्याला लिहायचे किती? फक्त 28. त्याच्यामधून काय करायचं? मनातल्या मनात वजा करायचे. मग उरते किती? 3 उरते. मग किती? जानेवारी न लिहिता आपल्याला जानेवारी पूर्ण महिना म्हणजे 31 दिवस न लिहिता तुम्ही डायरेक्ट 3 दिवस लिहिले तरीही चालून जातं. बघा, कारण हे 4 आठवडे फिरून पुढे किती जाणार आहे? 3 जाणार आहे. मग आपण फिरत न बसता फक्त आपण काय करणार? डायरेक्ट 3 पुढे जाणार आहे. बघा, मग ऑक्टोबरचं किती? 31 महिना आहे. 28 वजा केले किती राहते?
3 दिवस इथे किती राहणार आहे 29 दिवस 29 दिवस म्हणजेच किती 29 दिवस म्हणजेच किती 28 जर वजा केलं किती राहतो 1 दिवस राहतो बघा नोव्हेंबरचं काय विचारलेलं आहे 8 नोव्हेंबर विचारलेलं आहे 8 नोव्हेंबर मग नोव्हेंबर महिन्यामध्ये फक्त आपल्याला किती घ्यावं लागेल तर हे 8 दिवस घ्यावं लागेल मग बघा इथं 29 मधून जर 28 वजा केले किती राहते 1 राहतो मग बघा इथं किती राहील याच्यातला 1 राहील हा ऑक्टोबर मधले 3 राहील आणि नोव्हेंबर मधले 7 राहील सॉरी 8 राहील 8 जर तुम्ही 7 आणि 1 असं जर बाजूला जर केलं तर इथं फक्त एकच राहील पण बघा हे 8 आणि 3 11 1 12 भागिले 7 जरी केलं तर 7 1 7 उरले बाकी किती उरते तर बाकी 5 उरते मग आपल्याला जावं किती पुढे लागणार आहे तर 5 दिवसांनी पुढे जावं लागणार आहे मग ते कोणकोणचे दिवस आहे मग शुक्रवार जर 1 सप्टेंबर असेल तर त्याच्यानंतरचे पुढचे 5 दिवस मग शुक्रवार कोणता आहे त्यानंतरचे 5 दिवस 1 2 3 4 5 शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार मग आपलं उत्तर काय असलं पाहिजे तर बुधवार आपलं पहिलं ऑप्शन बरोबर असणार आहे बघा या पद्धतीने आपल्याला हे गोष्टी करायच्या आहे मग जर तुम्हाला फास्ट जर करायचं असेल जास्त वेळ न जाता तर हे एवढं सगळं खटावट न करता तुम्ही किती कमी याच्यामध्ये किती कमी शब्दामध्ये करू शकता बघा आता तुम्हाला माहिती आहे 1 सप्टेंबर लगेच त्याला मनातल्या मनात सप्टेंबरला मनातल्या मनात तुम्ही 29 म्हणजे एकच दिवस डायरेक्ट लिहू शकता बघा नंतर कोणचा सप्टेंबर नंतर ऑक्टोबर येतो ऑक्टोबर किती 31चा महिना मग आपल्याला फक्त लिहायचे किती तर त्याच्यातले आपल्याला 28 वजा करायचे लिहायचे किती 3च लिहायचे त्या महिन्यातले हे 3 आणि नोव्हेंबरचे किती नोव्हेंबरचे 8 घ्या किंवा 8 मधून जर 7 वजा जरी केले तर उरतो किती 1 म्हणजे तुम्ही 1 जरी लिहिला तरी किती येणार आहे 5 येणार आहे मग हे जे 5 आलेले आहे फक्त 5 दिवसांनी आपल्याला पुढे जायचं आहे काय इथं 5 दिवसांनी पुढे जायचं आहे जर गेले 5 दिवसांनी पुढे इथं पण आपण 5 दिवसांनीच पुढे गेलेलं आहे उत्तर काय आलं बुधवार आलेलं आहे अशा प्रकारे आपण काय करू शकतो सॉल्व करू शकतो फक्त कन्सेप्ट समजून घेणं आणि पुढे जाणं आपलं काम आहे चला सूरज बहिणीपेक्षा बघा सूरज जो आहे तो बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे तर सूरजचा जन्म कोणत्या वारी झालेला आहे बघा आता अशा प्रकारचे जे प्रश्न येते ना यामध्ये बघा मोठा आहे म्हणजे जन्माला नंतर येणार का नाही तो जन्माला आधी आलेला असणार आहे आणि हे डायरेक्ट ते म्हणू शकत होता सूरज 2 वर्षांनी मोठा आहे कोणापेक्षा त्याच्या बहिणीपेक्षा अशा पद्धतीनेही म्हणू शकत होते पण त्यांनी काय म्हटलं 730 दिवस दिलेले आहे बघा मग यामध्ये काय बघायचं आपल्याला सूरज आधी जन्माला कोण येणार आहे सूरज येणार आहे कारण सूरज मोठा आहे त्याच्यापेक्षा आणि नंतर कोण येणार आहे तर त्याची बहीण येणार आहे मग बघा आता जर सूरजचा जन्म आज झाला आज समजा तुम्ही त्याचा जन्म आज झालेला आहे 1 ह्या दिवशी झालेला आहे बघा सूरज त्याच्या बहिणीपेक्षा किती 2 वर्षांनी मोठा आहे मग हे काय असले पाहिजे तिची बहीण किती तिच्यापेक्षा 2 वर्षांनी कमी असणार आहे त्याच्यापेक्षा काय 2 वर्षांनी कमी असणार आहे बघा हे आपल्याला इक्वेशनचं काही घेणं देणं नाही उगाच जास्त याच्यात घुसू नका हा मग इथं सूरज असणार आणि तिची बहीण इथं कुठंतरी असणार की ती 2 नंतर जन्मालेली आहे तिचा बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे पण ती 2 वर्षानंतर जेव्हा जन्मली त्या दिवशी वार कोणता होता तर शनिवार होता त्या दिवशी कोणता वार होता तर शनिवार होता बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे तर सूरजचा जन्म कोणत्या दिवशी झालेला आहे बघा आता शनिवार याचा जर सूरजचा जन्म मग बघा 2 वर्षाने बघा याचा अर्थ काय होतो 730 बघा 730 ला जर तुम्ही 7 ने भाग दिला 7 1 7 3 ला भाग जात नाही 0 7 चौक 28 बाकी किती उरते तर बाकी उरते 2 मग हे काय करावं लागेल 2 दिवसाने पाठीमागे जावे लागेल कारण आपल्याला जो वार माहिती आहे तो पुढचा आहे आपल्याला सूरजचा कोणत्या वारी जन्माला हे माहिती नाही आपल्याला त्याची बहीण कधी जन्माली आहे ती 2 वर्षानंतर शनिवारी जन्मलेली आहे हे आपल्याकडे आहे मग आता आपल्याला काय करावं लागेल 2 दिवस पाठीमागे जावं लागेल मग पाठीमागे जाताना आता जर इथं शनिवार असेल तर मग शुक्रवार आणि नंतर गुरुवार मग त्याचा जन्म कधी झाला असणार आहे तर गुरुवारी झालेला असणार आहे बघा समजून घ्या व्यवस्थित बघा सूरजचा जन्म समजा जर आज झाला सूरज
एखादं एक्झाम्पल घेण्यासाठी साधारण वर्ष कोणचं एखादं 2003 जन्म झाला कोणाचा सूरजचा नाही 4 येईन 2001 झालेला आहे आणि त्याच्या बहिणीचा काही झाला मग 2 वर्षानंतर 2003 झालेला आहे मग 2003 असं घ्या एक एक्झाम्पल 1 झाला आणि इथं किती झाला 1 2003 तिच्या बहिणीचा झालेला आहे बहिणीचा जन्म झालेला आहे मग ह्या ज्या दिवशी झाला आता आपण एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे ज्या दिवशी झाला त्या दिवशी वार कोणता होता समजा शनिवार आहे असं समजा शनिवार आहे मग सूरजचा जो जन्म झाला जर सूरजचा बघा जर सूरजचा जन्म जर गुरुवारी झाला असता बघा हा जर वार गुरुवारी आणि त्याच्या बहिणीचा जर 2 दिवसांनी झालेला असता 2 वर्षानंतर झालेला असता तर प्रत्येक वर्षानंतर आपण कितीने पुढे जातो 1 दिवसाने पुढे जातो प्रत्येक वर्षी किती दिवसाने पुढे जातो तर 1 दिवसाने पुढे जातो म्हणजे 2 वर्ष आहे तर मग 2 वर्षामध्ये लीप वर्ष येतं का नाही कारण 2001 नाही 2 नाही 3 पण हे लीप वर्ष नाही मग किती 2 दिवसाने पुढे जाणार मग 2 दिवसांनी पुढे जाणार मग गुरुवार नंतर 2 दिवस पुढे शुक्रवार आणि शनिवार मग बरोबर आपलं उत्तर काय आहे गुरुवार आहे चला पुढचा प्रश्न ऑक्टोबर महिन्याच्या 31 तारखेला रविवार होता तर त्या महिन्यात एकूण किती रविवार येतील बघा मी तुम्हाला एक सुरुवातीच्या लेक्चर मध्येच तुम्हाला सांगितलं होतं जे की सुरुवातीच्या लेक्चर मध्ये आपल्याला रविवार विषयी शुक्रवार विषयी विचारलेलं होतं बघा जर शेवटचे तारखा 29 30 आणि 31 या 3 काय असत्या तारखा जर समजा येत असेल जे शेवटच्या जर तारखा असत्या किंवा सुरुवातीच्या ज्या 3 असत्या ह्या काय असत्या 3 किंवा 2 हे काय असतात तर 5 आठवड्याचे बनतात बघा या तुम्हाला या फोटो मधून क्लिअर होऊन जाईल जर समजा महिना कोणता आहे 31 चा आहे महिना कोणता आहे ते घेऊ नका महिना कितीचा आहे 31 दिवसांचा आहे बघा 31 दिवसांच्या महिन्यामध्ये 5 जर इथं हे बघा रविवार आहे इथं तर सर्वांचे वार दिलेले आहे बघा मग 1 तारीख कधी येते बघा 1 तारीख कधी येते 1 तारीख जी येते ती किती वेळेस येते बघा 1 तारीख जो शुक्रवार आलेला तो किती 1 2 3 4 5 वेळेस आलेला आहे बघा 2 तारीख जी त्याच्या पुढची तारीख आहे ती किती वेळेस आलेली आहे ती पण 5 वेळेस आलेली आहे 3 तारीख बघा किती वेळेस आलेली आहे 3 तारीख बघा किती तर 5 वेळेस आलेली आहे मग बाकीचे त्यानंतर 4 पासूनचे जर बघितले तुम्ही 4 पासूनचं इथपर्यंत जर बघितले तर हे किती वेळेस आलेले आहे तर हे फक्त आणि फक्त किती वेळेस 4 वेळेसच आलेले आहे मग सोमवार किती 4 वेळेस झालेला आहे मंगळवार 4 बुधवार आणि गुरुवार ही जर बघितले हे 4 दिवस 4 आठवड्यामध्ये 4 वार आहेत एका महिन्यामध्ये 32 दिवसाचा महिना असेल तर किती 3 वार असे असते की ते 5 वेळेस येते जसं की आता इथं 1 तारीख आली जी 1 तारीख येते 2 आणि 3 तारीख जे आहे ते 1 2 3 हे काय येते 5 दिवस येते ते मग बघा जर तोच महिना जर समजा तोच महिना आता महिना नका धरू तोच महिना जर दुसरा कोणता एखादा महिना असेल एप्रिल जर घेतला तर 30 दिवसाचा आहे मग त्याची जी 1 तारीख येणार आहे 1 तारीख किती वेळेस येते 5 वेळेस आणि 2 तारीख जी येते ती किती येते 5 वेळेस येते मग बाकीचे जेवढे पण आहे मग 30चाच महिना आहे तर मग हे याचा काही संबंधच येत नाही मग हे बाकीचे किती तर 4 वेळेसच येणार आहे जर तोच महिना जर 29 फेब असेल तो जर फेब महिना असेल तर फेब महिन्यामध्ये एकच वार असा असतो की तो काय करतो रिपीट होतो एकच असा काय असतो रिपीट होतो मग तुम्ही बघा आपण काय करतो जेव्हा 29 येतं तेव्हा आपण किती फक्त एकच लिहितो कारण बघा यामध्ये थांबा तुम्हाला आता ती पण गोष्ट क्लिअर होऊन जाईल आणि जर समजा 28 फेब्रुवारीच महिना आहे पण साधारण वर्ष आहे ऑर्डिनरी इयर जर असेल तर तिथं बघा 5 दिवस येणारा एकही आठवडा नाही किंवा एखादा वार 5 वेळेस रिपीट होणारा एकही नाही कारण जर 28चा महिना असेल तर तो काय इथपर्यंत संपतो म्हणजे त्यामध्ये रिपिटेशन काहीही आलेलं नसतं बघा आता आपल्याला बघायचं काय आपण जे म्हणतो 2 आणि 3 कधी घ्यायचे तर ते बघा आता मी जेव्हा म्हणतो 31चा महिना आहे जेव्हा म्हणतो मग मी काय म्हणतो 31 ला काय करा 7 ने भाग द्या आणि बाकी जी उरते 7 चौक 28 बाकी किती उरले 3 उरलेले आहे बाकी 3 उरलेले आहे म्हणजे बघा 1 8 म्हणजे जर तुम्ही विचार केला तर इथपर्यंत जर बघितलं तर हे काय होणार आहे सर्व गोष्टी रिपीट होणार आहे सर्व गोष्टी काय होणार आहे रिपीट होणार आहे आपण त्याच्या पुढचे काय लिहित असतो हे 3 का लिहितो तर हे 3 दिवस जे बाकी आहे ते बाकीचे आपण दिवस लिहित असतो बाकीचे दिवस काय करतो आपण लिहित असतो जेणेकरून आपल्याला गोष्टी अजून सोप्या आणि फास्ट पद्धतीने करता येईल प्रश्न काय होता तर
ऑक्टोबर महिन्याच्या 31 तारखेला रविवार होता. ऑक्टोबर महिन्याच्या किती 31 तारखेला रविवार होता. तर त्या महिन्यात एकूण किती रविवार येतील? जर 31 जर शेवटचा असेल तर ते 5 येणार हे कन्फर्म आहे. बघा 6 तर कधीच येत नाही, 6 तर कधीच येत नाही. आणि जर तो जो शेवटची तारीख जर असेल, जर शेवटची तारीख असेल आणि ती जर समजा 30 आणि 31 असेल, 30 आणि 31 जर असेल या दोन्हीपैकी, तर ते कन्फर्म आहे. कन्फर्म काय की ते 5 वेळेस येणार हे कन्फर्म आहे. म्हणजे काय काय येणार आहे कन्फर्म मध्ये? 5, 29, 30 आणि 31. 30चा महिना असेल तर 29 आणि 30 आणि 29चा महिना असेल तर 29. हे काय असणार आहे? कन्फर्म येणार. 5 दिवसांचा आठवडा असणार आहे. मग 6 तर कोणत्याच कंडिशन मध्ये नसतं, कोणत्याच कंडिशन मध्ये 6 नसतं. 3 तर कधी पण असतं. 3 आणि 4 हे कधी जर उठले तुम्ही तर 3 आणि 4 कधी पण असतं. पण जास्तीत जास्त मग आता किती येतं? 5 येते. 5 कधी येते? तर ऑक्टोबर महिन्यात 31 तारीखला जर रविवार असेल तर ते किती येणार? 5 वेळेस येणार आहे. मग तो रविवार पण येतो, शनिवार पण येतो आणि शुक्रवार पण येतो. जर 31 तारीख असेल तर त्याच्या आधीचे पण 2 दिवस येणार आहे. चला पुढचा प्रश्न काय म्हणतो? 1 जानेवारी 1996 रोजी सोमवार होता. बघा 1 जानेवारीला 1996 ला कोणता वार होता? तर सोमवार होता. बर, तर 1 जानेवारी 1997 रोजी कोणता वार असेल? 1 जानेवारी 1997 रोजी कोणता वार असेल? बघा याच्यात काही जास्त डोकं लावण्याची गरज आहे का? बघा आता इथं 1996 कुठं आलं? 97. हो, 96 हे लीप वर्ष आहे. 96 काय आहे? लीप वर्ष आहे. बघा मग आता 96 लीप वर्ष आहे, पण ते 29 ला ओलांडतं का? हो, जानेवारी 1 पासून निघलेला आहे आणि ते जानेवारी 1 पर्यंत पोहोचतंय. म्हणजे काय करतंय? 29 फेब्रुवारीला त्याच्या ओलांडून जात आहे. म्हणजे किती? हे लीप वर्ष आपल्याला कन्सिडर करावं लागेल. मग कसं? हे किती दिवसांनी पुढे जाणार आहे? मग 2 दिवसांनी पुढे जाणार आहे. मग सोमवार नंतर जर 2 दिवसांनी पुढे जाणार असेल तर मंगळवार आणि बुधवार. उत्तर काय असलं पाहिजे आपलं? बुधवार आपलं उत्तर असलं पाहिजे. चला पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा. गेल्या एप्रिल महिन्यात 2 तारखेस सोमवार हा वार होता. तर त्या संपूर्ण महिन्यात एकूण किती सोमवार आले? बघा जी 2 तारीख आहे ना, 2 तारीख हिला कोणता वार होता? म्हणे सोमवार होता असं म्हणणं आहे. महिना कोणता आहे? एप्रिल. एप्रिल कितीचा असतो? 30 दिवसाचा असतो. मग 30 दिवसाचा जर असेल 1 आणि 2 तारखेला जो वार येतो, 1 आणि 2 तारखेला जो वार येतो तो वार महिन्यामध्ये 5 वेळेस आलेला असतो. 5 वेळेस आलेला असतो. मग उत्तर काय असलं पाहिजे? आपलं उत्तर काय असलं पाहिजे? तर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 5. बघा आता यामध्ये बघा, याला ऑक्टोबरच्या ऐवजी आपण काय करू? एप्रिल मानू. आपण काय करू? याला एप्रिल मानू. बघा एप्रिल जर मानलं तर आपण याला काय करावं लागेल? फक्त याला कट करावं लागेल. मग 30 दिवसाचा महिना आहे असं समजा. 30 दिवसाचा महिना आहे. जर 2 तारखेला कोणता वार येतो म्हटलेला आहे? सोमवार येतो असं म्हटलेलं आहे ते. चला ठीक आहे, सोमवार येतो म्हटलं तर ठीक आहे. आपण काय करू? सोमवार लिहू. याला सोमवार आहे असं समजू. इथं सोमवार आहे. मग बघा सोमवार जर इथे येत असेल तर मग बघा आता रिपीट हे पण बघा 1 2 3 4 5 वेळेस सोमवार आलेला आहे. सोमवार तालाच त्याच्या आधीचा जो रविवार आहे तो पण किती वेळेस आलेला आहे? 5 वेळेस आलेला आहे. मग बघा मग उत्तर काय असलं पाहिजे? उत्तर किती असणार आहे? तर उत्तर हे असलं पाहिजे आपलं 5. तुम्हाला मी पुन्हा सांगतो, जर महिना जर 28 चा असेल तर त्यामध्ये 4 आठवडे सर्वच असते. म्हणजे जर 4 आपण बघितलं आठवड्याचं वार तर 4 वेळेस सर्वच्या सर्व वार येते. जर महिना जर लीप वर्ष असेल फेब्रुवारी मधला 29 चा तर त्यामध्ये असं फक्त एक जी तारीख असते 1 आणि 29 तारीखचा जो वार असतो तो वार काय असतो? तर 5 वेळेस येतो. जर महिना जर 30 चा असेल तर 1 आणि 2 तारीख मग शेवटी काय 29 आणि 30 तारीख हे काय असते? 5 महिन्या 5 आठवडे हे काय तो वार काय होतो? रिपीट होत असतो. आणि जर महिना 31 चा असेल तर 1 2 3 जे आहे ते काय असते? म्हणजे 29 30 आणि 31 हे काय 5 वेळेस एकच वार येत असतो. हे आहे. मग बघ 4 वेळेस तर नाही, यापैकी आहे तर मग काय ऑप्शन नंबर 5 आपलं उत्तर असणार आहे. चला पुढचा काय म्हणतो प्रश्न. रवी त्याच्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे. बघा रवी
रवी त्याच्या बहिणीपेक्षा किती दिवसांनी मोठा आहे? तर किती दिवसांनी मोठा आहे? तर 732 दिवसांनी मोठा आहे. त्याचा जन्म सोमवारी झाला. इथं कोणाचा जन्म झालेला आहे? तर रवीचा जन्म झालेला आहे. कोणत्या वारी? सोमवारी. रवीचा जन्म कधी झाला? तर सोमवारी झाला. तर त्याच्या बहिणीचा जन्मवार कोणता? बघा सोपं काय, इतक्या दिवसाने पुढे जायचं. 732 भागिले 7 जर केलं, 7 एक 7, 7 एक 7, 0, 7 चोक 28, 7 चोक 28. बाकी किती उरले? बाकी 4 उरलेली आहे. बाकी किती उरले? 4. मग काय करायचं? जन्मवार सोमवार, सोमवारच्या पुढे 4. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. मग उत्तर काय असलं पाहिजे? शुक्रवार उत्तर असणार आहे. काय? शुक्रवार उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न. राजू 13 ऑक्टोबर 2008 रोजी 1 वर्ष 9 दिवसाचा असेल. 23 ऑगस्ट 2008 रोजी शनिवार असल्यास त्याचा जन्मवार कोणता ते विचारलेला आहे. बघा इथं काय म्हटलेलं आहे? 23 ऑगस्ट 2008 रोजी राजू किती वर्षाचा झाला? 1 वर्ष आणि 9 दिवसाचा झालेला आहे. 1 वर्ष आणि 9 दिवसाचा झालेला आहे. मग जर ह्या दिवशी 23 ऑक्टोबर रोजी कोणता वार आहे? शनिवार असल्यास त्याचा जन्मवार कोणता? मग बघा आता जर समजा त्याचा जन्म जर 1 वर्षापूर्वी जर झालेला असेल, आपण असं कन्सिडर करू. बघा मग जर 23 8 म्हणजे काय? ऑगस्ट 2008 दिलेला आहे. तर जन्म कधी झाला? 7 ला जर झाला असता तर मग जर 2008 जर इथं जर विचारलं असतं आपल्याला, जर डायरेक्ट विचारलं असतं त्यांनी की याचा जन्म इथं जर झालेला आहे तर कोणत्या वार असेल? बघा आता आपल्याला काय करावं लागेल? जन्म कधी झालेला आहे? 23/7/2008 ला समजायचं आपल्याला. आपल्याला किती दिवस जायचं? अजून 9 दिवस पाठीमागे जायचं आहे. कारण एक वर्ष आणि 9 दिवसांचा असेल असं म्हटलेलं आहे कधी ह्या दिवसाला. पण जर समजा त्यांचं हेच दिवस असतात तर आपल्याला काय झालं असतं? 2007 ते 2008 ला जायचं आहे. 8 काय लीप वर्ष आहे. 8 लीप वर्ष आहे पण ते 29 फेब्रुवारीला ओलांडून जातं का? तर हो, इथं ऑगस्ट सुरू होतं. ऑगस्ट सुरू होऊन जानेवारी, फेब्रुवारी, मार्च डबल ऑगस्ट पर्यंत येतंय. मग हो फेब्रुवारीला ओलांडून जातं. तर किती दिवसांपुढे जातं? तर 2 दिवसांनी पुढे गेलेलं आहे. किती? 2 दिवसांनी पुढे गेलेलं आहे. आणि बघा आता आपल्याला काय करायचं? हे 2 दिवस आणि अजून पुढचे 9 दिवस, अजून हे 9 दिवस आणि हे 9 दिवस जर पकडले तर किती झाले? 11. 11ला आपण जर 7 ने भाग दिला तर 11ला जर 7 ने भाग दिला तर किती? बाकी किती उरते? 11 एक 11 उरले किती? 4 उरलेले आहे. 7 एक 7 बाकी 4 उरलेले आहे. मग बाकी 4 उरलेले आहे. मग आपल्याला काय करायचं? आता त्याचा जन्म याच्या आधी झालेला आहे. आधी किती झालेला आहे? तर 9 दिवसांनी आधी झालेला आहे. म्हणजे जर समजा आपण 23 मधून 9 वजा केले तर 23 मधून 9 वजा केले तर कोणता वार येईल? 23 मधून जर 9 एक मिनिट 23 मधून समजा आपण 9 वजा केले तर कोणता वार येणार आहे? तर त्यामध्ये तारीख किती येणार आहे? तर तारीख येईल 3, 6, 14 तारीख येऊन जाईल. 14 तारीख येईल. मग बघा आपल्याला काय करायचं आहे? 4 दिवसाने पाठीमागे जायचंय. बघा कारण आपल्याला पुढचा वार दिलेला आहे, पुढच्या तारखेचा वार दिलेला आहे. आपल्याला त्याच्या पाठीमागे 4 दिवसाने जायचं आहे. मग बघा जर 4 दिवसाने पाठीमागे जायचं असेल तर वार कोणता होता? शनिवार. शनिवारच्या आधी शुक्रवार. शुक्रवारच्या आधी गुरुवार. गुरुवारच्या आधी बुधवार. बुधवारच्या आधी काय? मंगळवार. तर आपलं उत्तर काय असलं पाहिजे? मंगळवार. ऑप्शन नंबर 2 उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न काय म्हणतो? 2 ऑक्टोबर 2012 रोजी 2 ऑक्टोबर 2012 रोजी गांधी जयंती. ह्याच वर्षी जग बुडणार होतं. ही न्यूज तुम्हाला माहिती आहे की नाही? आमच्या वेळेस खूप फेमस होती. तर गांधी जयंतीच्या दिवशी मंगळवार होता. बरं चला ह्या दिवशी काय होतं? तर ह्या दिवशी काय होतं? मंगळवार होता. चला ठीक. तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? चला सोपं आहे की नाही? आपल्याला काय माहिती आहे? ऑक्टोबर किती दिवसाचा महिना असतो? ऑक्टोबर कितीचा? 31 दिवसांचा महिना असतो. कसा? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर टेकाडावर येतो. टेकाडावर जो महिना येतो कितीचा असतो? 31चा असतो. मग कितीचा असला पाहिजे? कितीचा दिवसाचा आहे? 31 दिवसांचा महिना आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे 1, 2
आणि 3 तारीख किती वेळेस येते, तो वार किती वेळेस येतो त्या महिन्यामध्ये 5 वेळेस येतो. जर 31चा महिना असेल तर, जर 30चा असेल तर 1 आणि 2, आणि 29चा असेल तर 1, आणि जर समजा 28चा महिना असेल तर तो किती फक्त 0 वेळेस येतं. 5 जर आपण जर म्हटलं 5 वेळेस कोणता येतो तर. मग बघा 1 2 3, जर इथं मंगळवार आहे, 2 तारखेला कोणता मंगळवार आहे, त्याच्या आधी सोमवार आणि त्याच्यानंतर बुधवार झालं. त्याच्या आधी मग सोमवार मंगळवार बुधवार आपलं उत्तर हे असणार ऑप्शन नंबर आहे. कशा पद्धतीनं ते बघा. ऑक्टोबर 2012ला इथं कुठं, इथं गांधी जयंती आहे आणि त्या दिवशी कोणता वार आहे तर मंगळवार आहे असं म्हणणं आहे. बघा मग हे किती वेळेस येतो, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4, 4च वेळेस येतो. मग हे 4 वेळेस येतो, हा पण 4 वेळेस येतो. मग फक्त 5 वेळेस येणारे कोणकोणते आहे, 1 2 आणि 3. हे 3च तारखा सुरुवातीच्या आहेत, कारण 31चा महिना आहे, कारण 31चा महिना आहे. मग वार कोणते आहे, सोमवार मंगळवार बुधवार, सोमवार मंगळवार बुधवार, ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न काय म्हणतो. 1997चे नवीन वर्ष सोमवारी सुरू झाले. बघा नवीन वर्ष सुरू झाले म्हणजे कधी सुरू होते, 1 जानेवारी 1997. चला ठीक. नवीन वर्ष कधी सुरू झालेले आहे तर सोमवारी सुरू झाले असं त्यांचं म्हणणं आहे. बर, तर त्या वर्षभरात कोणता वार 53 वेळा येईल. चला बघा, आता तुम्हाला मी एक सांगितलं होतं, ज्या वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते, एखाद्या वर्षाची सुरुवात एखाद्या वाराने जर होत असेल तर शेवट पण काय होतो, त्याच वाराने होतो. मग बघा, मग जर मी म्हटलं हे वर्ष लीप वर्ष आहे का 1997 तर नाही. मग इथं काय असणार आहे, 31st ऑफ डिसेंबर, पार्टीचा दिवस. 31st ऑफ डिसेंबर 1997ला कोणता वार असणार आहे तर 1997ला कोणता वार असणार आहे तर सोमवारच असणार आहे. बघा तुम्हाला आता यामध्ये किती साधारण वर्ष आहे, साधारण वर्षामध्ये किती दिवस असते, 365 दिवस असते. 365 दिवसाला जर मी कितने भाग दिला, 7ने भाग दिला, तर बाकी किती उरते तर 7 5 35, बाकी राहिली 1, 7 2 14, बाकी राहिली 1, म्हणजे 52 आठवडे. किती, 52 आठवडे आणि 1 दिवस, 52 आठवडे आणि 1 दिवस काय असतं, 52 आठवडे आणि 1 दिवस आपल्याकडे असतो. मग जो असतो ना, हे 52 आठवडे तर सर्वांचे सेम येणार, 52 वेळेस तर सर्वच्या सर्व येणार. जो 1 दिवस आहे तो काय करणार, जो सोमवार शेवटी जो येतो तो काय असणार आहे, शिल्लकचा असणार आहे. 53वा जो असणार आहे तो काय असणार आहे, सोमवार असणार आहे. मग यामध्ये उत्तर काय असणार आपलं, सोमवारच असणार आहे. कारण ज्या आठवड्याने सुरुवात झालेली आहे, ज्या वाराने सुरुवात झालेली आहे त्याच वाराने वर्षाचा काय होत असतो, शेवट होत असतो. मग रिपीट कोणता होतो, हा फक्त पहिला जो होतो तोच रिपीट येतो. नाहीतर बाकीचे तर 52 वेळेस तर सर्वच आलेले आहे, 52 वेळेस सर्वच आलेले आहे. मग शिल्लक कोण असतो, फक्त हा असतो. शिल्लक फक्त कोण असतो तर सोमवार असतो. त्याच पद्धतीनं जर लीप वर्ष असतं, जर समजा हे 96 जर असतं, त्यांनी सांगितलेलं आहे बघा, 96 जर असतं तर काय झालं असतं, मग ते म्हटले असते कोणता वार येतो असं जर विचारलं असतं तर सोमवार, आणि शेवटला इथं किती आला असता, इथं किती राहिलं असतं डिसेंबरला तर रविवार आला असता, रविवार. पण रविवारच्या आधी जो सोमवार आहे 30 तारखेला जो रविवार येतो, एकच मिनिट, सोमवार, याच्यानंतरचा जो कोणता वार आला असता सोमवार नंतर तर मंगळवार आला असता, तर मंगळवारच्या आधी कोण, सोमवार हा पण काय झाला असता, रिपीट झाला असता. कारण लीप वर्षामध्ये किती दिवस असते तर 366 दिवस असते. 366 दिवस असते म्हणजे किती आठवडे असते तर 52 आठवडे, आणि किती दिवस असते तर 2 दिवस असते. मग हे जे 2 दिवस असते हा एक तो वार असतो जो सुरुवात झालेली आहे आणि त्याच्या पुढचा वार असतो. मग जर इथं असतं तर मग आपलं उत्तर काय असतं, सोमवार आणि मंगळवार आलं असतं, सोमवार आणि मंगळवार आला असतं. जर त्यांनी विचारलं तसं त्या पद्धतीनं असतं तर. मग आपल्याला विचारलेलं काय होतं, 1997 विचारलं होतं. मग 1997 काय, ज्या वारनं सुरू झालं त्याच वारनं संपतं. मग तो जो संपतो ते एक्स्ट्रा असतं, मग एक्स्ट्रा असल्यामुळे मग आपलं उत्तर काय येतं, सोमवार. चला पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा. रवीचा जन्म 5 मे 1992 ला झाला. बरं,
रवी भाऊ किती किती कधी जन्मले? 5 मे 1992. बर, वार होता सोमवार. चला, वार कोणता होता? तर सोमवार होता. प्रत्येक वाढदिवसाला तो चित्रपट पाहायला जातो. बर, चांगलं आहे. प्रत्येक वाढदिवसाला तो काय करतो? चित्रपट पाहायला जातो. हा, मात्र वाढदिवस मंगळवारी किंवा बुधवारी असल्यास तो चित्रपट पाहत नाही. बघा किती इमानदार आहे. जर वार कोणता मंगळवार आणि बुधवार असेल तर तो पिक्चर पाहत नाही. पहिल्या 10 वाढदिवसापर्यंत तो किती वेळा चित्रपट पाहू शकणार नाही? बघा, पहिल्या किती दिवसापर्यंत तो चित्रपट पाहू शकणार नाही असं विचारलेलं आहे. बघा आता इथं कोणता वार आहे? सोमवार आहे. हे कोणतं कोणतं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. पण आता जेव्हा आपण पुढच्या वर्षी जाऊ, 5 मे 1993 ला जाऊ, मग आपण याला 29 फेब्रुवारीला ओलांडतो कुठं? नाही. मग हे लीप वर्षात आपल्याला काही घेणं देणं आहे की इथं? तर नाही. हे किती दिवसांनी जाणार आहे? फक्त 1 दिवसाने पुढे जाणार आहे. 1 दिवसाने म्हणजे काय? मंगळवार होईल फक्त इथं. चला, अजून पुढं जेव्हा ह्या पुढचा वाढदिवस सण 5 मे 1994, त्या दिवशी कोणता असेल? बघा 5 मे 93 नंतर काय? बघा 94 मग लीप वर्ष आहे का? तर नाही. मग इथं काय होणार आहे? 1 दिवसानेच पुढे जाणार. 1 दिवसाने पुढे जाणार म्हणजे किती? इथं कोणता वार असला पाहिजे? तर बुधवार असणार. बुधवार असणार आहे. त्यानंतर जर बघितलं तर 5 मे 1995 ला कोणता वार असणार आहे? गुरुवार असणार आहे का? 1 दिवसाने पुढे जाणार. बघा 1 मिनिट. 5 मे 1996. 5 मे 1996. बघा आता इथून जेव्हा 95 आपण निघलो, 95 निघलो, मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी. हे बघा आता फेब्रुवारीला आपण काय ओलांडून चाललेलो आहे. तर किती दिवसांनी पुढे जावं लागेल आपल्याला? तर 2 दिवसांनी पुढे जावं लागेल. 2 दिवसांनी पुढे जावं लागेल. मग गुरुवार नंतर कोण? शुक्रवार. शुक्रवारच्या पुढचा कोणता? तर शनिवार येईल. कोणता? शनिवार येईल इथं. त्यानंतर बघा, त्यानंतर 5 मे, आता बघा हे किती? याच्यात 10 जर टाकले तर 2002 पर्यंत जावं लागणार आपल्याला. 2002 पर्यंत जावं लागणार आहे. बघा 5 मे 1997. 5 मे 1997 ला कोणता? त्याचा पुढचा वार कोणता? रविवार असणार आहे. कोणता? रविवार असणार. मग बघा रविवार असणार आहे. मग बघा याच्यानंतर हा रविवार असणार आहे. हा, त्यानंतर बघा 5 मे 1998 ला कोणता वार? तर सोमवार. 5 मे 1999 ला कोणता वार? तर मंगळवार. आणि 5 मे 2000 ला कोणता वार असणार आहे? 5 मे 2000 ला कोणता वार असणार आहे? तर बघा लीप वर्ष येतोय 2000, पण लीप वर्ष येतंय पण काय करतंय ते 29 फेब्रुवारीला ओलांडून येतंय. मग आपल्याला किती ना 2 दिवसांपुढे जावं लागेल. मग बुधवार आणि इथं काय असणार पाहिजे? गुरुवार. मग 5 मे 2001 किती? शुक्रवार. आणि 5 मे 2002 कोणता वार? तर शनिवार. चला, मग आता त्याचे किती वाढदिवस झाले? 10 वाढदिवस झालेले आहेत. 10 वाढदिवस 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा ह्या दिवशी तो जन्म झालेला आहे. त्याचा जन्म झालेला आहे. बघा मग आता काय म्हटलं आहे? तो चित्रपट पाहतो. पहिल्या 10 वाढदिवसापर्यंत तो किती वेळा चित्रपट पाहू शकणार नाही. कधी? जर त्यांनी मंगळवारी आणि बुधवारी पिक्चर पाहत नसेल तेव्हा. बघा मंगळवार किती वेळेस येतो? मंगळवार 1, मंगळवार 2. मंगळवार किती वेळेस येतो? तो 2 वेळेस येतो. मंगळवार 2 वेळेस. बुधवार किती? बुधवार 1, बुधवार 1 म्हणजे मंगळवार आणि बुधवार. मंगळवार 2 वेळेस आणि बुधवार 1 वेळेस. मग असं जर बघितलं तर 3 वेळेस तो बघू शकणार नाही. 3 वेळेस तो बघू शकणार नाही पिक्चर. चला पुढचा प्रश्न. 2007 सालची दिनदर्शिका पर्यायातून निर्देशित केलेल्या ज्या सालाप्रमाणे असेल ते दाखवणारा पर्याय निवडा. बघा आता आपल्याला काय दिलेलं आहे? 2007. बघा 2007. आता आपल्याला काय करायचं? आता बघा एक फक्त आपलं मेथड ना जा. 2007
जर मी 8ला जातोय 2008ला जातोय तर किती ना एक दिवसांनी जाणार 2008ला 2008तून पुढे जातोय तर तू किती दिवसांनी जाणार तर 2 दिवसांनी जाणार 2 दिवसांनी जाणार पण कसं काय कारण हे लीप वर्ष आहे मग 2000 इथं काय 9 होणार 2009 ते 2010 मी किती एक दिवसांनी जाणार 2000 सॉरी एकच मिनिट 2000 हे किती तर 2010 किती एक दिवसाने जाणार 2011 किती दिवसांनी जाणार तर एक दिवसाने 2012 किती दिवसाने 2012 किती दिवसाने तर एक दिवसाने 2013 किती दिवसांनी जाणार तर 2 दिवसांनी जाणार कारण 12 ते 13 पर्यंत किती तर 2 दिवसांनी जाणार 2000 आता बघा आपल्याला तोच वार येण्यासाठी काय किती 7 दिवसाच्या याच्यामध्ये लागणार आहे 1 2 1 आणि 2 3 3 1 4 4 5 6 7 जर आले असते तर आपलं काम झालं असतं पण इथं 7 आले का नाही 8 आलेले आहेत चला आपल्याला मग 7च्या पाड्यात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला पुढं जावं लागेल मग 2014 ला काय होणार अजून 13 पासून एके दिवसांनी येणार मग 2015 ला अजून एके दिवसांनी काय होणार पुढे जाणार 2016 ला पण किती एक दिवसाने आणि 2017 ला किती एक दिवसाने पुढे जाणार मग बघा इथं किती झाले 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आता बघा एकच मिनिट 15 16हून 17 कडे जात्या वेळेस 16 लीप वर्ष आहे 17 कडे जात्या वेळेस किती तर 2 दिवस घेणार मग बघा 1 3 4 5 6 6 8 8 9 10 11 12 13 आता जे पुढचं आहे पुढचं वर्ष किती दिवसांनी जाणार एका दिवसांनी जाणार 2018 मग किती 14 झाले 7च्या पाड्यामध्ये जे येतं ना जर 7च्या पाड्यामध्ये येत असेल तर ते काय असतं वर्ष पुन्हा रिपीट होतं पुन्हा रिपीट काय होतं ते वर्ष होतं मग बघा मग 2018 हे उत्तर असणार आहे बघा त्यापेक्षा आता ही झाली आपल्याला एक पूर्ण मेथड झाली त्या अजून दुसरी एक मेथड शॉर्टकट मध्ये 2007 ला जर मी 4 ने भाग दिला तर बाकी किती उरते बाकी 3 उरते बाकी जेव्हा 3 उरले त्याला काय करायचं मग बाकी जर 3 उरत असेल तर त्यामध्ये काय करायचं त्या वर्षा जे वर्ष आहे ना त्या वर्षामध्ये 11 वर्ष ऍड करून टाकायचे 11 वर्ष काय करायचे डायरेक्ट ऍड करून टाकायचे 2007 अधिक 11 केले असते तर 8 1 0 2 डायरेक्ट आपल्याला उत्तर इथं भेटून गेलं असतं हे काय झालं 2018 साठी आहे बघा 2018 साठी हे आहे जर समजा आता इथं जर 2000 किती दिलेलं आहे 2008 दिलेलं आहे पुढचं वर्ष बघा आता याच्यातून आपल्याला तुम्हाला मी ट्रिक सांगतो यामध्ये जर 2008 दिलेलं आहे आपल्याला 2008 दिलेलं आहे तिथं याची बाकी किती उरते बाकी 0 उरते बाकी किती उरते 0 उरते मग बघा बाकी जेव्हा 0 उरणार ना तेव्हा काय करायचं आपल्याला बघा इथून किती दिवसांनी झाला पुढे 2 3 4 5 6 7 किती 2013 लाच त्याचं काय होतंय लगेच त्याला गोष्टी भेटून जात आहे बघा इथं किती दिवस लागले किती पुढे जावं लागलं त्याला इथपर्यंत यावं लागलं इथं किती वेळ जावं लागणार त्याला 1 2 3 4 आणि 5च दिवस जावं लागणार आहे इथून जर बघितलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 वेळेस त्याला जावं लागलं होतं इथं किती वेळ जायला लागणार आहे त्याला जर आपण 2008 जर वर्ष पकडलं तिथं बाकी किती येते 0 येते बरं का बाकी किती येते 0 येते जेव्हा बाकी 0 येईल तेव्हा रिपीट जे वर्ष होणार आहे ते किती दिवसांनी होतं तर 1 2 3 4 5 वर्षांनी रिपीट होतं जर मी तुम्हाला या ऐवजी जर विचारलं असतं तर दिनदर्शिका 2008 ची कधी येईल तर ती 5 वर्षाने म्हणजे कशी 5 वर्षांनी कसे तर बघा हे इथून इथं 2 3 4 5 6 7 दिवसांनी काय 2013 म्हणजे किती 5 दिवस 2005 मध्ये डायरेक्ट आपण 2008 मध्ये 5 दिवस ऍड केले तर किती दिवस डायरेक्ट काय भेटणार आपल्याला तर आपल्याला आपलं उत्तर भेटून जाणार बघा त्याच मध्ये यामध्ये जर आपण काय केलं जर 2009 घेतलं 9चा विचार नका करू मी तुम्हाला जे काय सांगतो तुम्हाला बाकी किती उरते ते बघायचं आपल्याला बाकी किती उरते ते बघायचं आहे बघा याला जर भाग दिला किती 4 ने भाग दिला तर किती 2 बाकी किती उरणार आहे बाकी 1 उरते बघा बाकी 1 उरलेली आहे इथं मग 2009 पासून 10 कडे जाण्यासाठी 1 10 पासून 11 कडे 2 11 कडून 12 कडे जाण्यासाठी 1 आणि 12 कडून 13 साठी जाणार लागणार किती लागते 2 दिवस लागते मग बघा इथून 1 2 3 4 5 6 आणि 7
15ला असणार आहे, 15ला असणार आहे. मग किती दिवस लागले तर 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 आणि 6 म्हणजे 6 वर्षांनी काय होणार आहे ते पुन्हा येणार आहे. जेव्हा बाकी 1 राहते ना, जेव्हा बाकी 1 असते तेव्हा तेव्हा काय, जेव्हा बाकी 1 असते ना तेव्हा काय किती डायरेक्ट त्या वर्षामध्ये किती, त्या वर्षामध्ये किती डायरेक्ट ऍड किती करायचे तर 6 वर्ष टाकून द्यायचे. 6 वर्ष जर टाकले 6 वर्ष अधिक घ्यायचे. 6 वर्ष काय करायचे अधिक घ्यायचे. जर जर बाकी जर 0 उरत असेल तर किती म्हटलेलं आहे, बाकी 0 उरते तेव्हा 5, जर बाकी 1 उरते तेव्हा 6, आणि जेव्हा बाकी, आता आपण पुढचं बघू बाकी केव्हा 2010 बाकी किती उरते 2 उरते. बाकी किती उरते तर 2 उरते. जेव्हा 2 उरते तेव्हा बघूया इथून इथं 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे बघा किती दिवस 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 जिथं पण बघा बाकी जेव्हा 1 किंवा 2 1 किंवा 2 असते, बाकी 1 किंवा 2 असते तेव्हा हे काय असतं तर वर्ष किती 6 डायरेक्ट त्यामध्ये आपण ऍड करून घेणार आहे. आणि जेव्हा बाकी 0 असते तेव्हा किती 5, आणि जेव्हा बाकी 3 असते तेव्हा किती 11 वर्ष आपण त्यामध्ये डायरेक्ट ऍड करणार आहे. चला पुढचा काय म्हटलेला आहे, 1 जानेवारी 2010 शुक्रवार होता. चला 1 जानेवारी 2010 कोणता वार आहे तर शुक्रवार आहे. चला ठीक. 2012 कोणता वार येईल, चला डायरेक्ट विचारलेला आहे. सॉरी 31 जानेवारी 2012 कोणता वार येईल. मग आपल्याला काय करायचं आधी, आता 1 जानेवारी 2010 पर्यंत आपल्याला दिलेला आहे. मग आपण 2012 पर्यंत काढून घेऊ. 1 जानेवारी पर्यंत 1 जानेवारी 2012 पर्यंत काढून घेऊ, आणि नंतर जो 31 दिवसांचा पुढचा प्रश्न आहे आपण तो नंतर सॉल्व्ह करूया. मग बघा आता 2010 किती वर्षानंतर 2 वर्षानंतर येतं 2012. मग ह्या 2010 नंतर लीप वर्ष कोणतं लागतं 2012 लागतं. पण 12 लागत ते किती आपल्याला 1 जानेवारीच दिलेला आहे. 1 जानेवारी दिलेला आहे म्हणजे आपण याला आधीन 29 फेब्रुवारीला टच केलेलं नाही. मग हे लीप वर्ष येणार का 2012 लीप वर्ष आहे, पण आपल्याला धरण्याची गरज आहे का नाही, कारण आपण त्याला अजून ओलांडलेलं नाही. मग किती दिवस तर 2 दिवस, 2 वर्षाचे किती 2 दिवस. मग ह्या दिवशी कोणता वार असणार आहे 1 जानेवारी 2012 कोणता वार असणार आहे तर 2 दिवस पुढे गेलं शुक्रवार शनिवार, इथं काय रविवार असणार आहे. मग बघा आपल्याला काय काढायचंय, आपल्याला काढायचं आहे 31 जानेवारी काढायचं आहे. मग 31 जानेवारीसाठी काय करायचं, 31 वजा 1 किती ते 30 म्हणजे बाकी किती उरते, बाकी 30 मधून जर 28 किती उरते 2 आपल्याला किती दिवसांपुढे जायचंय 2 दिवसांपुढे जायचंय. रविवार सोमवार मंगळवार, आपलं उत्तर काय असलं पाहिजे मग मंगळवार. ऑप्शन नंबर किती सेकंड आपलं उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे, 1988 या वर्षी प्रजासत्ताक दिन मंगळवारी होता. बर, प्रजासत्ताक दिन म्हणजे काय 26 जानेवारी. बघा 26 जानेवारी 1988 बर हे दिलेलं आहे. कोणत्या वारी होतं तर मंगळवारी होतं, हे पण सांगितलेलं आहे मंगळवारी होतं. चला तर 1990 या वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वर्षी असेल. बघा आपल्याला विचारलं काय, दिलेलं आहे, आणि विचारलं काय त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की 1990च. बघा 15 ऑगस्ट 1990 ला कोणता वार असेल त्यांनी विचारलेला आहे. मग बघा आता आपल्याला जर त्यांनी 26 जानेवारी विचारली असती तर आपण लगेच सांगितली असती, 26 जानेवारी विचारली असती तर आपण लगेच सांगितली असती. पण विचारलं काय त्यांनी तर विचारलेलं काय आहे ऑगस्ट महिना 15 ऑगस्ट विचारलेला आहे, आपल्याला स्वातंत्र्य दिन विचारलेला आहे. बघा आपल्याला काय मग इथं दिलेली माहिती काय आहे 26/1/1988 आहे. चला आपण काय करू 26/1/1990 पर्यंत काढून घेऊ, कारण आपल्याला तिथपर्यंत काढणं सोपं आहे. चला मग जर हे काढलं बघा 88 हे
लीप वर्ष आहे का? हो, 1988 लीप वर्ष आहे. 1988 लीप वर्ष आहे. पण आपल्याला इथं घ्यायचं आहे का? हो, घ्यावा लागेल. कारण आपण 26 जानेवारी ते 26 जानेवारी म्हणजे एक वर्ष 2 वर्षांनी काय करतो आपण त्याला ओलांडून चाललेलो आहे. म्हणजे इथून 88 हून काय केलं आपण 89 पर्यंत गेलेलो आहे, म्हणजे ओलांडलेलं आहे. मग आपल्याला धरावं लागेल. मग किती? ते 2 दिवस. म्हणजे इथं किती दिवस झाले? हे 2 वर्षांनी पुढं आणि 1 वर्ष लीप वर्षाचा, म्हणजे किती वर्षांनी पुढे जावं लागेल? 3 वर्षांनी 3 दिवसांनी आपल्याला पुढे जावं लागणार आहे. 3 दिवस. इथं कोणता वार होता? इथं मंगळवार होता. इथं मंगळवार होता. मग इथं 3 दिवसांनी कोणता वार येणार आहे? मंगळवार. बुधवार, गुरुवार, शुक्रवार. इथं कोणता वार असला पाहिजे? मग इथं शुक्रवार असणार आहे. इथं शुक्रवार. इथं शुक्रवार आहे. मग बघा आपल्याला काढायचं काय? 15 ऑगस्ट काढायचं आहे. 15 ऑगस्ट काढायचं आहे. मग आता बघा आपल्याला 15 ऑगस्ट. आता मग जानेवारी महिन्यामध्ये किती दिवस उरले? बघा आता एक महिन्याचा आपल्याला हिशोब घ्यावा लागेल. जानेवारी महिन्याचे किती दिवस उरले? 31 मधून 26 गेले, उरणार किती? 5. फेब्रुवारी मधले जर बघितले तुम्ही तर फेब्रुवारी मध्ये किती दिवस आहे? आता बघा हे 90चं वर्ष चालू आहे. 1990 वर्ष चालू आहे. मग 1990 हे किती दिवसाचं आहे? 28 दिवसाचं आहे. किती? 28 दिवसाचं आहे. 28 मधून 28 वजा केले तर किती उरते? 0 उरते. बघा नंतर मार्च कितीचा आहे? 31चा आहे. 31 मधून आपण 28 वजा केले तर उरते किती? 3, किंवा बाकी किती उरते? 3. मार्च नंतर एप्रिल जर बघितलं तर किती दिवसाचा आहे? 30 दिवसाचा. बाकी किती उरते? 2. एप्रिल नंतर मे किती दिवसाचा आहे? 31चा किती? 3. मे नंतर जून किती? 30चा. जून किती येतो? 30चा येतो. बाकी किती उरते? 2. जुलै किती येतं? जुलै किती दिवसाचा येतो? जुलै येतोय 31चा. बाकी किती? 3. त्यानंतर कोणता? जुलै नंतर कोणता आहे? ऑगस्ट आहे. जुलै नंतर कोणता? ऑगस्ट येतो. ऑगस्ट किती आहे? 31चा आहे. पण आपल्याला घेणं देणं आहे का? नाही. आपल्याला घेणं कुठपर्यंत आहे? भारत स्वातंत्र्य कधीपर्यंत? त्या तारखेपर्यंतच आहे. भारत स्वातंत्र्य कधी झालता? 15 ऑगस्टला झालता. मग आपल्याला किती घ्यायचे? फक्त 15 घ्यायचे आहे. मग 15. चला आपण काय घेतलं? इथं 15 घेतले. किंवा तुम्ही एकही घेऊ शकत होता का? 7 2 14. बाकी किती उरते? 1 उरते. एकही घेऊ शकत होता. बघा मग आपल्याला काय करायचं? यांची बेरीज करून घ्यायची. यांची बेरीज जर केली 5 3 8 9 10 10 आणि 3 13 13 14 15 15 आणि 3 18 18 आणि 3 33. किती? 33. मग जर बघा जर इथं 33 आले तर 33ला जर 7 ने भाग दिला तर किती उरते? 7 चोक 28. बाकी किती उरते? तर 5 उरते. मग 5 दिवसाने पुढं कोणत्या? शुक्रवारच्या 5 दिवसाने पुढं शुक्रवार. मग बघा 1 2 3 4 5 शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार. मग इथं काय उत्तर आलं पाहिजे आपलं? बुधवार उत्तर असलं पाहिजे. ऑप्शन नंबर 2 आपलं उत्तर असणार आहे. बघा हा प्रश्न काय म्हणतो बघा, गौरीचा जन्म शुक्रवारी दिनांक 10 सप्टेंबर 1993 रोजी झाला. बर गौरी कधी जन्मली? तर 10 सप्टेंबर 1993 ला गौरीचा जन्म झाला. तर तिचा 3रा वाढदिवस कोणत्या वारी येईल? आय थिंक हा प्रश्न झालेला आहे. हो याच्या आधी झालेला आहे. एकदा बघून घ्या. हा प्रश्न आधीच झालेला आहे. पाठीमागं न बघता सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. चला पुढचा प्रश्न. चला अशा प्रकारे आपली जो दिनदर्शिका आहे किंवा आपण त्याला कॅलेंडर म्हणतो हा चॅप्टर इथं संपलेला आहे. त्यामध्ये अजून भरपूर सारे अजून काही क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला देतो आणि ते व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घ्या. आता तुम्हाला मी आधी एक कन्सेप्ट सांगितलेला होता. तो कोणता? एक कन्सेप्ट सांगितलेला होता तो म्हणजे जर तुम्हाला डायरेक्ट एखादा वार काढायचा असेल तर कशा प्रकारे तुम्ही काढणार? बघा जर तुम्हाला मी म्हटलो जर आपण सुरुवातीलाच कोणतं काढलं होतं तर 15 ऑगस्ट 1947 ला कोणता वार होता आपण हे डायरेक्ट काढलं होतं. बघा त्याचप्रमाणे तुम्ही एखादा कोणताही रॅन्डम वर्ष घेऊ शकता. जसं की 26 जानेवारी 1950 ला कोणता वार होता? जर असं जर म्हटलं तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं आधी? हे जो वर्ष आहे याला काय करायचं? 400चा जो टप्पा आहे 400च्या पाड्यामध्ये घ्यायचं. 400चा पाडा म्हणजे किती? बघा 400 800 16 400 800 1200 1600. मग याला काय करायचं? 1600ला बाजूला लिहायचं. 1600च्या पुढे कोण? 2000 येते. 2000. मग त्यापेक्षा काय छोटी संख्या आहे. बरं चल ठीक. मग किती उरले?
350 उरले, तर मग काय करा 350ला काय करायचं, 300ला बाजूला लिहायचं आणि 50ला काय करायचं अजून बाजूला ठेवायचं. म्हणजे 50 जे आहे ना ते 50 काय असले पाहिजे आपले, आता 50वं वर्ष चालू आहे, 49 कंप्लीट झालेले आहे. मग आपण कंप्लीट झालेले वर्ष लिहिणार. कंप्लीट झालेले किती, तर 49 वर्ष कंप्लीट झालेले आहे आणि जे इथे 50 दाखवतं हे 50वं वर्ष चालू आहे असं समजा. आणि अधिक हे जर बघितलं आपण तर 50 वर्षातले किती दिवस झाले, 26 जानेवारी. 26 जानेवारी म्हणजे किती, 26 दिवस झालेले आहे. 26 दिवस झालेले आहे. बघा आता ह्या 49 जे वर्ष आहे हे किती आहे, याच्यामध्ये लीप वर्ष पण असते. आपल्याला लीप वर्ष किती आहे ते बघावं लागेल. जर आपल्याला जर 4 ने भाग दिला तर 1 आणि हे किती 2, म्हणजे किती 12 लीप वर्ष असणार आहे. यामध्ये किती 12 वर्ष लीप वर्ष असणार आहे. बघा तुम्हाला मी सांगितलं होतं जर 400च्या पाड्यामध्ये असेल तर ते काय 0 दिवसाने पुढे जातं. 0 दिवसाने काय होतं, पुढे जातं. मग बघा जर इथं 300 असेल तर तुम्हाला किती सांग, 100ला किती 5 दिवसाने पुढे जातं. फक्त 100 वर्ष जर असेल तर 5 दिवसाने पुढे जातं. 200 असेल तर 10 दिवसाने आणि जर 300 वर्ष असेल तर 15 दिवसाने जातं. मग बघा मग आपल्याला 300 जागेवर आपण काय डायरेक्ट लिहू शकतो, इथं जर बघितलं आपण ते 0 हे किती 15 डायरेक्ट लिहू शकतो. बघा आता 49 पैकी 12 वर्ष लीप वर्ष आहे. मग जे साधारण वर्ष आहे ते किती वर्ष आहे, तर 37 वर्ष अधिक 12 वर्ष किती आहे, लीप वर्ष आहे. मग 12 वर्षामध्ये किती दिवस असते, आता हे जे साधारण वर्ष आहे याच्यामध्ये किती दिवसांपुढे जाणार, ते एका दिवसांनी पुढे जाणार आहे. आणि जे लीप वर्ष आहे ते किती 2 दिवसांनी जाणार आहे. लीप वर्ष किती 12, 12 दोने 24, 12 दोने 24 अधिक 26 अशा प्रकारे. बघा आता आपण काय करणार, यांची बेरीज आधी करून घ्या किंवा यांना जर 7ने आपण मनातल्या मनात भाग दिला, जी काही बाकी उरण त्याची जर बेरीज केली तरी चालतं. मग बघा 15 म्हणजे आपण 7ने जर भाग दिला तर 7 दोने 14, बाकी किती उरते 1 अधिक 7 5 35, 7 5 35, बाकी किती उरते 2 अधिक 7 त्रिक 21, बाकी किती उरते 3, 7 त्रिक 21 आणि बाकी किती उरले इथं तर 5 उरलेली आहे. बघा 5 आणि 2 7 याचा विषय संपला. मग आपल्याला फक्त 4 दिवसांनी पुढे जायचं. मग 4 दिवसांनी पुढे जायचं का, एक पहिला जो वार आहे आपल्याला, जेव्हा आपल्याला रेफरन्स जेव्हा अशा प्रकारे घ्यायचा असेल ना, तो पहिला वार कोणता असणार आहे, त्यामध्ये सोमवार असणार आहे. दुसरा जो आहे तो मंगळ, तिसरा बुध, चौथा गुरु, पाचवा शुक्र आणि 6वा शनी. आणि जो 0 किंवा तुम्ही याला 7वा म्हणू शकता, की 0 किंवा 7वा हा काय असतो तर रवी. बघा मग रवी किती 7वा किंवा 0, आपल्याला किती दिवसांनी जायचं, 4 दिवसांनी पुढे जायचं आहे. मग 4 दिवसांनी पुढे जायचं आहे तर कशापेक्षा आपल्याला पुढे जायचं आहे, बघा चौथा कोणता येतो गुरुवार, तर मग त्या दिवशी कोणता वार होता, गुरुवार होता. अशा प्रकारे आपण हे पंगणित सॉल्व्ह करू शकतो. पुढच्या टॉपिकला पुन्हा एकदा भेटू. इथं मी थांबतो. थँक्यू.